उशीर केला ना बाळा यायला. मा तू आता मला सोडून कुठेच जायचं नाही. नाही जाणार, शपथ प्रॉमिस करते मी तुम्हाला सोडून कुठेच नाही जाणार. कशी कशी आहेस तू? तुला काही झालं नाही रे बाळा. किती वाट बघायला लावली तुम्ही दोघांनी. जीव डोळ्यात आला होता का? अपर्णा, इथं प्रत्येक जण आपापल्या परीने अंदाज लावत होता, पण अर्जुननं त्याच्या विश्वासानं सगळ्यांना बांधून ठेवलं. त्याला माहित होत तू परत येणार. तिथे दिप्या, आता रडू नको, मी आलीये ना. दिदे, अमोलची जी अवस्था होती ना तीच घरात सगळ्यांची होती बघ. हंसा, तुम्ही नव्हता तर हे पूर्ण घर विस्कटून गेलं होतं हो. अपर्णा, तुझ्याशिवाय हे घर सांभाळणं सोपं नाही हं. या घराला, घरातल्या माणसांना तुझी गरज आहे. देव करो आणि परत अशी वेळ आपल्या घरावर कधीच येऊ नये. आप्पीला जीजी घेऊन गेला होता. आप्पी त्याच्या तावडीतून सुटली, मग आर्याला भेटली. या सगळ्यात प्रत्येकाने आपल्याला लय मदत केली आहे. अप्पे, त्रास दिला का त्या लोकांनी तुला? आजोबा, माझं पाय सुजलाय. अप्पे, अगं काहीतरी औषध करायचं की त्याला. मी हळद घेऊन येते लगेच. वहिनी, डॉक्टरांनी औषधं दिल्यात, मलम पण आहे. काय मुकामार आहे ना, बरं व्हायला थोडा वेळ लागेल. मोना, रुपाली, दोघांनी काय खाल्लं नसेल का अजून? जेवणाचं बघा. तिचे निर्णय कधी चुकत नाही ना. हे अगदी खरं आहे हं. आणि हो रुपाली, तिनं आपल्याला एक मूल दत्तक घेण्याबद्दल सुचवलंय, हे विसरता कामा नये. अहो, तुम्हाला खरंच वाटतंय का आत्ता आपण या गोष्टीचा विचार करायला हवा? अगं, अमोलला तसं वचन दिलंय आपण. अहो पण रुपाली, आपण लोकांना फसवू शकतो, स्वतःला नाही. आणि मी तर आज कबूल करतो की मला पण बाबा म्हणणार कोणीतरी हवंय. मग मला आई म्हणणार कोणी नकोय का? मग सामंजस्यानं आपण एक मूल दत्तक घेऊ आणि प्रेमानं सांभाळ करू त्याचा. अमोलला वाटतंय म्हणून नाही, आपल्याला वाटतं म्हणून. माझी काहीच हरकत नाही. ही खूप मोठी जबाबदारी आहे, लक्षात येते ना तुमच्या? रुपाली, मी आहे ना, मी तुझ्या प्रत्येक सुखदुःखात तुझ्या सोबत आहे. आणि बाळाचा सांभाळ आपण दोघं मिळून करू. ठीक आहे, मी तयार आहे. वा, म्हणजे या ठिकाणी या घरात बाळ गोपाळ येणार तर. लाजतीस काय? काय हो, आखे, अगं लईच अंधार आहे. थांब, मी आले. मी आप्पीला शोधणार आहे, पण तोपर्यंत अमोल समोर, म्हणजे माझ्या मुलासमोर आणि माझ्या फॅमिली समोर तू आप्पी म्हणून यावं
अशी माझी इच्छा आहे. अहो कशी झाली फेरणी? बरं ना, तुला काही त्रास होतोय का ग आत्ता? अहो वंस तुम्ही फक्त सांगा, आम्ही सगळे तुमची काळजी घेऊ. मागच्या 15 दिवसात एवढ्या गोष्टी घडून गेल्या आणि त्यातनं मी एक लय भारी गोष्ट शिकले. आपलं घर किती मोठं आहे यात आपलं सुख नसतंच. या घराच्या भिंतींमध्ये वस्तूंमध्ये आपल्या किती आठवणी आहेत ना, ह्यात खरं सुख असतं. दादा जे काही वागत होता ना त्याची शिक्षा त्याला मिळालीच पाहिजे होती. कारण जगातली दौलत तुमचं पोट भरू शकते पण स्वार्थाची गाठोडी नाही, हे करणं लय गरजेचं होतं. काम करायचं आणि गुमान घरीच राहायचं. लय जाच केलं रे दादा तू माझा. लय त्रास दिलास. कोणाची हिंमत नव्हती माझ्याकडं, माझ्या घराकडं, माझ्या चिलीपिलीकडं वर नजर करून बघायची. आणि इथून पुढे बी बघणार नाही. दीपा, ते राजाला आम्हाला अटक करावी लागली. त्याने जे केलं त्यासाठी आम्ही त्याला सोडून नाही देऊ शकत. दादा तू खरं असं वागलास. अख्खे अगं काय झालं तुला रडायला? अगं कुठे काय, घरात धूळ झाली ना, धूळ गेली वाटतं डोळ्यात. अक्के आता पुढं काय करायचं?